उद्योगधंदा उभा करायचा आहे, मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नाही. या स्थितीमध्ये अनेक जण असतात, शोधाशोध घेत असतात. मात्र उद्योगाच्या संदर्भामध्ये सध्या बाजारात एक पुस्तक आलं आहे आणि ते प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे उद्योजकतेतील पहिलं पाऊल. याच पुस्तकाचे लेखक प्रशांत पवार आपल्यासोबत आहेत. सर, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. हां, पुस्तकाच्या पहिला प्रश्न असा आहे, पुस्तकाच्या संदर्भात ही आयडिया नेमकी कशी सुचली तुम्हाला? पुस्तकाची संदर्भातली पहिली आयडिया म्हणजे मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे, पहिल्या पिढीतील उद्योजक आहे. आणि पहिल्या पिढीतील जे मुलं आहेत, जे व्यवसाय करण्याचं धाडस करतात किंवा डेअरिंग करतात, त्यांच्या मनात इच्छा असते उद्योग करण्याची, पण बॅकग्राऊंड काहीच नाही आणि त्यांना असंख्य अडचणींना सामना करावा लागतो. मी पण पहिल्या पिढीतून आलेलो आहे. घरी बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही. गेल्या 10 वर्षापासून बिझनेस करतो आहे. प्रत्येक एक्सपिरियन्स स्वतःला घ्यावं लागतं. त्यामध्ये मेहनत वाया जाती, भांडवल वाया जातं आणि वेळ वाया जाते. ह्या तिन्ही गोष्टी येणाऱ्या पिढीची, माझ्या लहान बंधू भगिनी जे आहेत त्यांना व्यवसाय द्यायचं, तर त्यांच्यासाठी आपण जे 10 वर्षातून एक्सपिरियन्स केलं आहे, शिकलो आहे, त्याच्यासाठी हा शास्त्रशुद्ध रोडमॅप या पुस्तकाच्या माध्यमातून मी बनवण्याचा प्रयत्न केला की त्यांनी नवीन पिढीचं कमीत कमी नुकसान व्हावं आणि ते आपल्या व्यवसाय धंद्यात यशस्वी व्हावेत. पुस्तकाचा एक मुख्य विषय हा काय आहे? पुस्तकाचा मुख्य विषय हाच आहे की तुम्ही बिझनेस चालू करण्याच्या आधी तुमची मानसिकता कशी पाहिजे. मानसिकतेवर काम केलेलं आहे आपण. एकदा तुमचा मानसिकता जर योग्य तयार झाली तर पुढचे विषय तुम्हाला एकदम इझी जातात. त्यानंतरची बिझनेससाठी प्लॅनिंग काय, ग्राउंडचं लेवलचं काम काय करायला पाहिजे, त्यानंतरची प्लॅनिंग काय, त्यानंतरची स्टेप काय, स्टेप बाय स्टेप पूर्ण 18 चॅप्टर या पुस्तकात आपण दिलेत. 18 चॅप्टरच्या माध्यमातून तुमचा बिझनेस बिल्ड पण होईल, स्केल पण होईल आणि फॉर्मॅटमध्ये पण येईल, याची आपण पूर्ण आखणी केलेली आहे. पुस्तकातील कुठल्या गोष्टी सर्वाधिक वाचकांना आवडतील? पहिल्या पेजपासून, प्रस्तावनेपासून 177 पेजेस बुकमध्ये आहेत आणि टोटल 188 पेजचं हे बुक आहे. पहिल्या पेजपासून प्रत्येक पेजमध्ये असंख्य टेक अवे प्रत्येक वाचकाला यामधून भेटणार आहेत, प्रत्येक व्यावसायिकाला भेटणार आहेत. ज्यांना उद्योग करायचा त्यांना असंख्य टेक अवेज या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना भेटणार आहेत. पुस्तकातील मुख्य पात्र काय आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य नेमके काय काय आहेत? माझ्या या उद्योजकतेतील पहिले पाऊल या पुस्तकाचं मुख्य पात्र आहे जागतिक व्यवस्थापन गुरु छत्रपती शिवाजी महाराज. या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजचा मॅनेजमेंट अँगल आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चॅप्टरची सुरुवात हे जागतिक व्यवस्थापन गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होती आणि त्यानंतर आपण त्यामध्ये व्यवसायात ते आपल्या कसे इम्प्लिमेंट करायचं याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडणी केलेली आहे. कारण माझ्या मते, मी जबाबदारीनं सांगतो आहे आणि आत्मविश्वासानं सांगतो आहे की ह्या जगामध्ये मॅनेजमेंटची सर्वात जास्त यूज जर कोणी केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याच्या स्थापनेसाठी 16व्या शतकातच केलेला आहे. हा पुस्तक लिहिण्याचा विचार तुम्हाला नेमका कसा सुचला आणि याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली? विचार सुचण्यामागं काय, माझं वाचनाची सवय आहे. मला आज पण रोजचे सकाळी 1 तास आणि रात्री 1-1.5 तास झोपण्याच्या आधी माझं वाचन आहे. आणि त्याचबरोबर मी बिझनेस करतो. व्यवसायात असंख्य अडचणी येतात आणि त्या अडचणी स्वतःच एक्सपिरियन्स घ्यावं लागतात आणि एक्सपिरियन्समध्ये काय, पैसा जातो, वेळ जातो आणि भांडवल जातं आणि त्यानंतर शहाणपण येतं. तर माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि काही जे मुलं आहेत जे व्यवसाय करतात नवीन, ज्यांना मी ॲक्सेसिबल आहे, माझ्या ओळखीचे, ते माझ्यापर्यंत येतात त्यांच्या अडचणी घेऊन. माझ्या ऑफिसला रोज 2-3 लोक येतात जे व्यवसाय करतात नवीन आणि आपल्या अडचणी सांगतात. मी त्याला मनसोक्त गायडन्स करतो, ट्रू गायडन्स करतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की जे आपल्या परिचय आहेत ते आपल्यापर्यंत येतात, जे मी ॲक्सेसिबल आहे त्यांना ते माझ्यापर्यंत येतात. पण पूर्ण महाराष्ट्रात काय, पूर्ण भारत देशात काय, तर महाराष्ट्रातले ॲटलिस्ट मी आधी विचार केला की महाराष्ट्रातले जे तरुणी आहेत ज्यांना व्यवसाय द्यायचं त्यांच्यावर फोकस करूया आणि त्यांच्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने एक पुस्तक तयार करूया की ते त्यांच्या घराघरात जाईल, प्रत्येक वाचक तो वाचेल आणि जे आपल्याला एक्सपिरियन्स आले, फेल्युअरचे असेल, सक्सेसचे असेल, ते त्यांना इझिली इम्प्लिमेंट करता येतील. त्यासाठी ही संकल्पना आहे. लिखाणाची प्रक्रिया नेमकी कशी होती आणि हे पुस्तक उपलब्ध करून देत असताना नेमकी काय आव्हानं तुमच्यासमोर होती? हे माझ्या आयुष्यातलं पहिलंच पुस्तक आहे. लिहिणं खूप कठीण आहे. बाकी सगळ्या गोष्टी इजी आहेत, पण जेव्हा आपण लिहायला जातो एका वळीसाठी 8-8 दिवस जातात. एक शब्द सुचायला 2-2, 3-3 तास जातात. तर लिहिणं थोडं पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून मी या प्रोजेक्टवर काम करत होतो. रात्रीचे 1.5-2 तास, कारण व्यवसायातच जास्त मॅक्सिमम टाईम आपला जातो. व्यवसायातला बिझनेसचा टाईम आपण दुसऱ्या गोष्टीसाठी नाही काढू शकत. तर मग वेळ उरला आपला फॅमिलीचा, रात्रीचा,
तर रात्री 1-2 तास 10 ते 11:30 12पर्यंत मी त्या गोष्टीसाठी वेळ दिला आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून या प्रोजेक्टवर काम करत होतो. भरपूर वाचावं लागलं, रिफाईन करावं लागलं, स्ट्रक्चर करावं लागलं, फॉर्मॅटमध्ये आणावं लागलं आणि त्या 1.5 वर्षाच्या प्रोसेसनंतर हे पुस्तक आता मार्केटमध्ये आलेलं आहे. आव्हानंही भरपूर आलेत, कारण काही गोष्टी लिहायच्या तर त्यासाठी भरपूर वाचन, एक्सपिरियन्स, प्रत्येक जागी अनुभव घ्यावा लागतो आणि त्या आव्हानाला फेस करत या स्टेजपर्यंत आपण आलो आहे. महाराष्ट्रातल्या वाचकाच्या आता ते पुस्तक आज घरोघरी जातं आहे, याची खुशी आहे. हे पुस्तक प्रकाशित करत असताना स्वतः प्रकाशित करण्यामागचं काय आहे? स्वतः प्रकाशित करण्यामागचं थोडीशी याची स्टोरी आहे. कारण जेव्हा स्क्रिप्ट मी लिहित होतो, महाराष्ट्राचे ट्रेंडिंग सध्याचे प्रकाशन हाऊस आहेत, त्या 2-3 प्रकाशक हाऊसनी मला अप्रोच केलं आहे. तुमची स्क्रिप्ट खूप छान आहे, आम्हाला कळलं आहे तुम्ही लिखाण करताय, तर आम्ही तुमचं पुस्तक प्रकाशित करतो. पण त्यांच्या काही अटी होत्या. अटी अशा की एका प्रकाशन जे ट्रेंडिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला अशी स्क्रिप्ट नको आहे, स्क्रिप्ट मसालेदार पाहिजे, यामध्ये चेंजेस करावं लागतील आणि मग आम्ही प्रकाशित करू. म्हटलं मसालेदार, मी काय चटकपटक कहाण्या लिहिणार, रंगीन कहाण्या लिहिणारा लेखक नाही, लेखन हे माझं प्रोफेशन नाही. मी एक व्यावसायिक आहे, उद्योजक आहे. मला जे एक्सपिरियन्स आले, जे अनुभव आले, ते स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये मला पुढच्या पिढीला द्यायचे आहेत. मी याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत. तर म्हणले मग ते जास्त चालणार नाही, त्याची रंगीन काहीतरी कहाण्या पाहिजे, त्यामध्ये हिरो पाहिजे, भरपूरसे त्याला अपडाऊन आले पाहिजे, भरपूर आव्हानाला त्यांनी तोंड दिलं पाहिजे आणि मग आखरीला तो विजय होता असं दाखवावं लागतं कहाण्यामध्ये. तर म्हणलं आपलं जमणं मग शक्य नाही, कारण मी स्क्रिप्टसोबत चेंजेस करणार नाही. दुसऱ्या एका प्रकाशनाने मला असा प्रश्न केला की मी करतो आहे, पण त्यामध्ये आपल्याला कहाणीच दाखवावं लागतील आणि एवढं खरं तुम्ही स्क्रिप्ट तुमची वाचली आहे मी, एवढं खरं लोकांपर्यंत कशाला जाऊ देता तुम्ही, म्हणजे लोकाला कशाला हुशार करता, काही राखून ठेवा. तर म्हटलं राखून ठेवण्यासारखं या स्क्रिप्टमध्ये काय आहे? मी काही वरतून तर काही घेऊन आलेलं नाही. जे काही शिकलो या युनिव्हर्सिटीज ऑलरेडीच आहे, त्याच्यातून मी घेतलं आहे, रिफाईन केलं, स्ट्रक्चर केलं आणि एका फॉर्मॅटमध्ये या पुस्तकाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यामध्ये राखून ठेवण्यासारखं काय नाही. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जमलं नाही आणि मग रात्री असंच मिसेससोबत डिस्कस करत होतो की प्रकाशनाच्या अटी आपल्याला मान्य नाहीत, स्क्रिप्ट आपली जशाल तशी मार्केटमध्ये जाणार नाही, यांचं जर ऐकलं तर मग मिसेसनेच मला गायडन्स केलं, कारण ती बिझनेसमध्ये माझ्यापेक्षा हुशार आहे खरं सांगायचं म्हणजे. तर ती म्हणली मग प्रकाशन हाऊस आपणच काढूयात, त्यामध्ये काय, हा बिझनेस आपण चालू केला आणि एक्सपिरियन्स इथपर्यंत आलो आहे, तर प्रकाशन हाऊस काढणं काय, आणि आपल्याला 80-90% बुक सेलिंग ऑनलाईन करायची आहे. ऑनलाईनमध्ये आपण परफेक्ट आहोत. आणि राहिला प्रश्न स्टोअरचा, तर एखादी बुक डिस्ट्रीब्युटर बघूया आणि प्रत्येक स्टोअरवर नंतर अवेलेबल करूयात. आणि साधारणतः रात्रीचे 1-1.5 वाजला होता या चर्चा करण्यात, आणि 1-1.5 वाजता पेपरवर आम्ही अदिश पब्लिकेशनची स्थापना करून टाकली. अदिश हे माझ्या मुलाचं नाव आहे, कारण या लिखाणामध्ये त्याचाही भरपूर वाटा आहे. रात्रीचं मी 10 ते 11:30 12पर्यंत लिहित बसायचो हॉलमध्ये, आणि ज्यावेळेस कटाळा यायचा मला, आज नको, पेन हातात घेणंच नको, तर तो जबरदस्ती आणून मला त्या जागेवर बसवायचा. 4 वर्ष वय आहे त्याचं, की सर पप्पा चला तुम्ही हॉलमध्ये लिहा आणि मी तुमच्या आजूबाजूला खेळतो. मी 1.5-2 तास लिखाण करायचो आणि तो आजूबाजूला शांततेत खेळायचा, आणि झोपायची वेळ झाली की उठून घेऊन जाय, चला पप्पा आता झोपा. तर त्या दोघांमुळं म्हणजे खरा सिंहाचा वाटा त्या दोघांचाच या पुस्तकामध्ये. आता बघायला गेलं तर आता पुस्तकाच्या अनुषंगाने आपण बोललो, पुस्तक काय आहे लोक सर्च देखील करतायत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की पुस्तक नेमकं कुठं आणि कसं अवेलेबल आहे? सध्या हे पुस्तक आपण ऑनलाईन स्वरूपात अवेलेबल केलेलं आहे. एकतर ॲमेझॉन, जे पूर्ण भारताच्या आपल्या घेवाणदेवाणसाठी परिचित आहे, घराघरामध्ये डिलिव्हरी येतात, त्यामुळे ॲमेझॉनवर आपण अवेलेबल केलेलं आहे. तुम्ही ॲमेझॉनवरती उद्योजकतील पहिले पाऊल किंवा प्रशांत पवार सर्च केलं तर हे पुस्तक तुम्हाला सापडेल, तिथून ऑर्डर करू शकता. 3 दिवसामध्ये प्रत त्यांच्या घरी जाते. आणि दुसरं प्लॅटफॉर्म आपण माझी वेबसाईट www.prashantpawar.in या वेबसाईटवरती हा पुस्तक अवेलेबल करून ठेवलेलं आहे. तुम्ही ऑर्डर टाकली की 3 दिवसाच्या आत एकतर डिलिव्हरी किंवा इंडियन पोस्टने आपल्या घरी हे पुस्तक पोहोचलं जातं. आणि ऑफलाईन पण थोड्या दिवसात अवेलेबल होईल, कारण सध्या आपल्याला ऑनलाईनच विकायचं आहे. त्यानंतर 1 महिन्यानंतर प्रत्येक स्टोअरवर पण हे पुस्तक अवेलेबल झालेलं आपल्याला दिसेल. नक्कीच पहिलंच पुस्तक आहे आणि सध्या मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच हे पुस्तक अत्यंत चर्चेला आलेलं आहे. त्यामुळं पहिलंच टाकलेलं हे पाऊल अत्यंत यशस्वीतेकडे जातं आहे. आणि याच अनुषंगाने आपण ही चर्चा करत असताना की पहिलं पाऊल अत्यंत यशस्वी ठरत असतानाच तुमचं दुसरं पाऊल देखील त्याच पद्धतीचं यशस्वी ठरावं, यासाठी सत्ताकारांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.